तर मंडळी तयार आहे आपली छान अशी मेथीच्या भाजीची जराही न कडवट होणारी डिश। तर नमस्कार मंडळी, आपले अर्जुन प्रियाज किचनमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। तर मेथीची भाजी तुम्ही नेहमीच बनवत असणार, पण आज आपण नेहमीच्या पेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। आपण काही खास टिप्स आणि ट्रिक्स वापरून ती मेथीची भाजी कशी कडवट नाही होणार याची काळजी घेणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। तर मंडळी, याच्यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे। 2 गड्डे आपण घेतलेले आहेत आणि 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या आहेत, 1 टमाटर आहे आणि 10 ते 12 आपल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि चवीपुरतं मीठ। तर आपण परातीमध्ये पाणी घालून घेऊयात। आपण 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत पाण्यामध्ये आणि भिजण्यासाठी ठेवूया। साधारणतः 5 मिनिटं आपण मेथीची भाजी भिजण्यासाठी ठेवूयात। आपण लसूण बारीक असं चॉप करून घेऊयात घेतलेलं आहे। आता आपण मिरच्या कट करून घेऊयात। टोमॅटो घेऊयात कट करण्यासाठी। तर मित्रांनो, आपलं टोमॅटो कट करून झालेलं आहे। तर आपण गॅस पेटवून घेऊयात आणि कढई गरम होण्यासाठी ठेवूयात। तर कढई गरम झाली, आपण तेल घालून घेऊया कढईमध्ये। तेल आहे, आपण त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊयात, मिरच्या घालून घेऊयात कट केलेल्या आणि आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात। छान असं एकजीव करून घेऊयात, परतून घेऊयात। आपण मेथीची भाजी छान अशी धुवून घेतलेली आहे आणि आता आपण भाजी कढईमध्ये घालून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात। तर आपण मंद आचेवर अशी झाकून घेऊयात। मेथीमध्ये पाणी घालायचे नाही, त्याला स्वतःचे पाणी सुटते, टोमॅटोचे पण पाणी होते। 2 ते 3 मिनिटं आपण ठेवून घेऊयात, म्हणजे छान अशी वाफेवरती शिजून जाईल। तर आपण झाकण काढून घेऊयात। तर मित्रांनो, आपली भाजी शिजलेली आहे, आपण सर्व करून घेऊयात। तर मंडळी, तयार आहे आपली छान अशी मेथीच्या भाजीची जराही न कडवट होणारी डिश।